देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. अमोल दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये सगळ्यांचाच तो आवडता होता. काम एकदम चोख पूर्ण करायचा. त्यानं कधीही तक्रारीसाठी जागा सोडली नाही. म्हणून तो बॉसचा लाडका होता. त्याला 2 महिने तरी कामानिमित्त बाहेर जावं लागायचं. घरी सीमा एकटीच असायची. ती पण दिसायला सुंदर होती. ऑफिसच्या फंक्शनला खूपदा यायची. अमोलचे बॉस सुजित मेहरा 1-2दा अमोल आणि सीमाला त्यांनी लंचला पण आमंत्रण केलं होतं. सीमा पण त्यांचा खूप आदर करायची. सीमा, मला परत कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे, अमोल रात्री जेवत असताना बोलला. अरे आता परत तुम्हाला येऊन 2च महिने झाले ना, एवढं काय काम परत आलं? सीमा नाराजगी दाखवत बोलली. मला जावं लागेल, काम आहेच तेवढं महत्त्वाचं. आल्यावर आपण मस्तपैकी फिरायला जाऊया कुठंतरी. आपण ना दिल्लीला जाऊया. नाही मलेशियाला का गोव्याला जायचं? सीमा विचार करत बोलली. अगं तू आरामात ठरव. 2 महिने आहेत तुझ्याकडे विचार करायला. तेवढा वेळ पुरेल ना तुला? अमोल तिला चिडवत बोलला. चल मला बॅग भरायला मदत कर. तुझी निवडच मला शोभून दिसते. मला उद्या सकाळी निघायचं आहे. चल मी येतो, काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या, लवकर या. असं बोलत सीमानं दार बंद करून घेतलं. अमोल बाहेरगावी गेला की सीमा थोड्या दिवसांसाठी मैत्रिणीकडे जायची. तिनं दुपारी प्रियाला फोन करून विचारलं, पण आता ती पण घरी नव्हती. पुढच्या महिन्यात ये घरी असं म्हणून फोन ठेवला. सीमा आता आरामात एकटीच होती. सीमानं सगळं आवरून TV बघायला बसली. असंच 2-3 दिवस गेले. एक दिवस सुजितची आई घरी आल्या. सीमानं त्यांचा पाहुणचार केला. सीमासाठी त्या आईसारख्याच होत्या. अमोल गेल्यावर सुजितची आई दरवेळेला यायच्या विचारपूस करायला. ती सीमाला मुलीप्रमाणे वागवायच्या. ती पण त्यांना मध्ये मध्ये फोन करायची. सीमा 1-2 महिने एकटीच असते म्हणून तिने गायनाचा क्लास किंवा नवीन पदार्थ शिकायची. एकटीच सिनेमा बघायला जायची. एकटी असल्यामुळे खूप काही करायची. अमोल असताना हे सगळं जरा कमी व्हायचं. रोज न चुकता अमोल तिला कॉल करायचा. ती पण त्याला रोज सकाळी सगळं सांगायची. रोज रात्री ती अमोलच्या फोनची वाट बघायची. संध्याकाळी सीमा प्रियाशी बोलत बसली होती तेवढ्यात दार वाजलं. तुला मी नंतर कॉल करते असं म्हणून फोन ठेवला आणि दार उघडायला गेली तर समोर सुजित होता. त्याला आत बसवून त्याच्यासाठी पाणी आणायला गेली. तुम्ही इथे आज कसं येणं केलं? अहो वहिनी, आईनं आज बेसनाचे लाडू केलेत म्हणून द्यायला आलो, तो सीमाकडं बघत बोलला. तिला त्याची नजर विचित्र वाटली. तिनं गडद निळी साडी घातली होती. तिची नाजूक कंबर मस्त सुंदर दिसत होती. चेहऱ्यावरचा तो तेज तिला बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिच्या हातातला ग्लास घेताना तिला तो स्पर्श जाणवला. ती मी तुमच्यासाठी चहा ठेवते असं म्हणून किचनमध्ये गेली. जाताना तो तिला मागून बघत होता. त्याच्यातला हैवान जागा झाला होता. त्याची कधीपासून तिच्यावर नजर होतीच. बघताच क्षणी ती त्याला आवडली होती. ती चहा घेऊन आली. तिने चहा टेबलवर ठेवला. सुजित
तिच्यावर जबरदस्ती करायला लागला. तिने खूप आरडाओरडा केला, खूप प्रयत्न केले, काही उपयोग झाला नाही. सुजित जेव्हा जायला निघाला, सीमा कोपऱ्यात अंग लपवून बसली होती. सुजित जायला वळला खरा, पण त्याला भीती होती की सीमा सगळं सांगेल, म्हणून त्यानं किचनमधून सोरा आणला आणि तिच्या मानेवरून फिरवला. ती तळमळतच मेली. त्याने त्याच्या माणसाला पैसे देऊन त्या मृत्यूदेहाचा बंदोबस्त करून टाकला आणि त्यांचं तोंडही बंद केलं. ते पण घाबरले होते, पण पैसे बघून तयार झाले आणि सगळं घर आवरलं. रात्री कॉल न उचलल्याने अमोलने पण एवढं लक्ष घातलं नाही. त्याला वाटलं झोपले असेल. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अमोलला फोन करून बोलवलं. तिचा अपघात झाला होता. अमोल पूर्णपणे कोसळलाच. अमोल पोचल्यावर सुजित पण तिकडे होता. सुजितनं त्याला सांभाळलं. खोटं खोटं संपत्ती. तसंच बरंच आठवडे गेले. अमोल सावरला होता. सुजितच्या आईने अमोलला खूप मदत केली होती. अमोल आता जास्त करून ऑफिसमध्येच असायचा. कामातच स्वतःला गुंतवून ठेवायचा. सुजित पण आता सगळं विसरला होता. त्याचं पण सगळं सुरळीत चालू होतं. सुजितची आई सीमाची खूप आठवण काढायची. तिला खूप दुःख झालं होतं. स्वतःची मुलगी म्हणून तिला वागवायची ना. रात्री सुजित जेव्हा त्यांच्या खोलीत झोपायला गेला, तेव्हा त्याला पैंजणाचा आवाज आला. त्यानं एवढं लक्ष दिलं नाही. त्याला कोणाचा तरी सहवास जाणवत होता. त्याला खिडकीतून कोणीतरी बघतंय असं जाणवत होतं. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणून तो आडवा झाला. विचार करत करत कधी झोप लागली कळलंच नाही. त्याला स्वप्नात सीमा दिसली. हो, तीच सीमा. सुंदर चेहरा, बारीक कंबर, तीच गडद निळी साडी. काय सुंदर दिसत होती. त्याच्यासमोर उभी होती. बघून हसत होती. सुजित पण तिला बघून खुश झाला आणि एकदम तिचा चेहरा बदलायला लागला. ती लाल डोळे, विस्कटलेले केस, निळ्या साडीवर रक्ताचे डाग वाढतच होते. तो भयानक विचित्र चेहरा बघून सुजित खाडकन ओरडत उठला. पूर्ण घामाने भिजला होता. त्याच्या आवाजाने आई धावत आली. काय झालं सुजित? एवढा ओरडत का उठलास? काही वाईट स्वप्न बघितलंस का? थोडा वेळ त्याच्यासोबत बसून होती. नंतर मी ठीक आहे, काळजी करू नकोस, थकलोय ना म्हणून झाला असेल असं सांगून आईला त्यानं बाहेर पाठवलं. पण खरं त्यालाच माहीत होतं तो खूप घाबरला होता. काही कळत नव्हतं. आज त्याचं ऑफिसमध्ये पण लक्ष लागत नव्हतं. सारखं त्याला आठवण येत होती. तीच ते भयानक रूप त्याला डोक्यातून काढताच येत नव्हतं. रात्री त्याला झोप लागत नव्हती. संध्याकाळी जेव्हा सुजित घरी आला, त्याच्या खोलीत थंडावा जाणवला. त्याला आरशावर तुला सोडणार नाही लिहिलेलं दिसलं. हे वाचून तो 2 पावलं मागेच गेला. नंतर तो खूप घाबरू लागला. छोट्या छोट्या आवाजाला घाबरायचा. त्याला बेडखाली तिचं अस्तित्व जाणवायचं. ते लाल डोळे त्याच्या डोक्यातून जात नव्हते. त्याचा हसण्याचा आवाज खोलीवर ऐकू येत होता. त्याला जागेवरून उठताच येत नव्हतं. तो एकदम बेडवर पडला. त्याला छातीवर वजन जाणवत होतं. तो खूप सुटण्याचा प्रयत्न करत होता. काही फरक पडत नव्हता. मी पण अशीच सुटण्यासाठी धडपड करत होते, आठवतंय का? असं म्हणत सीमा तो खतरनाक चेहरा घेऊन त्याच्या समोर उभी होती. तुला माझ्यावर थोडीसुद्धा दया आली नाही असं म्हणत तिने त्याच्या हातातल्या सुऱ्याने सुजितचा गळा कापला. जेव्हा आईने सुजितला अशा अवस्थेत बघितलं, तिला खूप धक्का बसला. खोलीत भिंतीवर सुजितनं आपली कबुली लिहिली होती.